नमस्कार. पी.एन.के.पी.कॉम या चॅनेलवर आपण नेहमीच उद्योजकांसाठी लागणाऱ्या काही अपडेट्स गव्हर्नमेंटकडून येणाऱ्या ह्या आपण सांगत असतो किंवा त्याबद्दल अवेअरनेस निर्माण करत असतो. नुकताच ई.पी.एफ.ओकडून काही मेंबर्सच्या रजिस्ट्रेशनबद्दल काही चेंजेस करण्यात आले. त्यामध्ये जुन्या पद्धतीनुसार मेंबर्स म्हणजेच एम्प्लॉईंचं रजिस्ट्रेशन हे कंपनीच करत होती. परंतु आता ई.पी.एफ.ओने 1 ऑगस्ट 2025 पासून या प्रोसिजरमध्ये चेंजेस केले आहेत. ज्या इंडस्ट्रीमध्ये अनस्किल्ड एम्प्लॉई काम करतात किंवा ज्या इंडस्ट्रीमध्ये बल्क एम्प्लॉईज हायर केले जातात त्यांच्यासाठी पी.एफ. नंबर रजिस्ट्रेशन करणं किंवा यू.एन.ए. नंबर जनरेट करणं ही एक आता डोकेदुखीची गोष्ट झालेली आहे. नवीन एम्प्लॉई जे एम्प्लॉई फर्स्ट टाईम त्यांचं पी.एफमध्ये रजिस्ट्रेशन होणार आहे त्यांचे यू.एन.ए. हे त्या मेंबरला म्हणजेच एम्प्लॉईला स्वतः जनरेट करायचे आहेत आणि तो यू.एन.ए. नंबर कंपनीला द्यायचा आहे. आता या यू.एन.ए. नंबर जनरेट करण्याची प्रोसिजर ही प्ले स्टोअरवरील उमंग ॲपद्वारे करायची आहे. त्या एम्प्लॉईचे यू.ए.एन. नंबर जनरेट करण्यासाठी आपल्याला एम्प्लॉईचा आधार कार्ड, आधार लिंक मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण प्ले स्टोअरला जाऊन उमंग ॲप डाउनलोड करणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर आधार फेस आर.डी. ॲप डाउनलोड करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम हे 2 ॲप डाउनलोड केल्यानंतर पुढील प्रोसेस आपण करू शकतो. ती कशा पद्धतीने ते पाहूयात. प्ले स्टोअरला गेल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला उमंग ॲप दिसेल. ते डाउनलोड केल्यानंतर आधार फेस आय डी ॲपसुद्धा डाउनलोड करा. उमंग ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला पुढील गोष्टी दिसतील. त्यामध्ये रजिस्टर हिअर येथे क्लिक करून आपण स्वतःला रजिस्टर करून घ्या. त्यासाठी आधार लिंक मोबाईल नंबर, स्टेट व रजिस्टर या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आपला लॉग इन आय.डी. पिन जनरेट करा. त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर ई.पी.एफ.ओ सर्च करून त्यामध्ये खालील गोष्टी दिसतील. त्याच खाली आपल्याला यू.एन अलॉटमेंट आणि ॲक्टिवेशनचा टॅब दिसेल. त्याला क्लिक करून आपला यू.ए.एन. नंबर जनरेट करा. आधार नंबर व आधार लिंक मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली सेंड ओ.टी.पीचा ऑप्शन येईल. तो क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ.टी.पी येईल. तो ओ.टी.पी टाकून सबमिट केल्यानंतर ही विंडो ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला आपला फेस स्कॅन करायचा आहे. त्यासाठीच्या इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत. चेकबॉक्स क्लिक करून प्रोसीड या बटनावर क्लिक करा. त्यानंतर कॅमेरा ॲटोमॅटिकली ओपन होईल. कॅमेरा हा आय लेवलला पकडा आणि फोटो ॲटोमॅटिकली कॅप्चर होईल. त्यानंतर तुमच्या आधारचे सर्व डिटेल्स तिथे ॲटोमॅटिकली येतील. ते एकदा चेक करून घ्या. खाली स्क्रोल केल्यानंतर सबमिट हे बटन आपल्याला दिसेल. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपला यू.ए.एन. नंबर जनरेट होईल व त्याचा SMS आपल्या मोबाईल नंबरवर येईल. त्यामध्ये तुमचा यू.ए.एन. नंबर म्हणजेच आय.डी. व पासवर्डसुद्धा मिळेल. हा आय.डी. पासवर्ड तुम्हाला लॉग इन करताना उपयोगी पडेल. ही प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक यू.ए.एन. नंबर मिळेल. तो तुमचा पी.एफ. नंबर असेल. तोच यू.ए.एन. नंबर तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये द्यावयाचा आहे. आपल्याला यू.ए.एन. नंबर जनरेट करताना किंवा ई.पी.एफ., ई.एस.आय.सी., एम.एल.डब्ल्यू.एफ. बद्दल कोणत्याही प्रकारच्या शंका किंवा मदत हवी असल्यास खालील नंबरला नक्की संपर्क साधा. थँक यू.